काल आपण उत्क्रांती बद्दल समजून घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यात सुरुवातीला आपण हे पाहिलं की पदार्थ निर्मिती कशी होते, पदार्थातून नंतर वस्तू निर्मिती कशी होते आणि त्यानंतर वस्तूमध्ये चैतन्याचा अंतर्भाव होतो आणि अशा प्रकारे सृष्टी एकापासून अनेक विविधतापूर्ण अशी सृष्टी उदयाला येते. याच्या मागे उद्देश काय आहे? मूळ उत्क्रांती म्हणजे ज्याला आपण प्रोग्रेशन टुवर्ड्स परफेक्शन म्हणतो, ती ह्या उत्क्रांती मागची दिशा आहे असं म्हणता येईल. जे जे घडतंय ते घडण्यामागे जी प्रेरणा आहे ती चैतन्याच्या पदार्थातून होणाऱ्या प्रवासाची वाटचाल आहे असं म्हणता येईल. आपण हे पाहिलं की सुरुवातीला विश्वाची निर्मिती झाली, त्यातून नंतर वेगवेगळी तारांगणं आली आणि त्याच्यामधल्या असंख्य ताऱ्यापैकी आपला सूर्य हा एक तारा आहे आणि ह्या प्रत्येक ताऱ्याची अशी स्वतःची एक व्यवस्था आहे, त्याला आपण सोलर सिस्टीम असं म्हणतो. आपली सोलर सिस्टीम ही त्या सूर्याचे अनेक ग्रह ज्यांचं भ्रमण नेहमी त्या सूर्याभोवती चालू असतं, अशा सूर्याची आणि ग्रहांची अशी ही व्यवस्था आहे. आपण ही पाहिलं की जे आपण पाहतो ते फक्त आपल्याला दिसतं तेवढंच असतं आणि विज्ञानातून खगोलशास्त्रातून वगैरे आपण जे शिकतो ते जे दिसतं तेवढ्यापुरतं मर्यादित असतं. पण ऑकल्ट सायन्स प्रमाणे आपल्याला जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक दिसणाऱ्या वस्तू सोबत न दिसणारं असं तर आपल्याला जे दिसतं ते फक्त वस्तूचं बहिरंग असतं आणि त्या बहिरंगाच्या सोबत त्याचं अंतरंगही अस्तित्वात असतं जे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे अगदी विश्वापासून ते अत्यंत छोट्या अशा एखाद्या किटाणूपर्यंत किंवा अगदी वाळूच्या कणापर्यंत जे काही आपल्याला छोट्यात छोट्या म्हणता येईल, फ्रॉम दी इन्फिनाइट टू इन्फिनाइटझिमल, सगळ्याच्या बाबतीत हे सत्य नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जे आपल्याला दिसतं त्याच्या जोडीला आपल्याला जे दिसत नाही असं त्याचं सप्तधा 7 प्रकारचं अस्तित्व त्याच्याबरोबर असतं. आता आपल्या सोलर सिस्टीमच्या बाबतीत काल मी सांगितलं की ह्या सोलर सिस्टीम बद्दल आपल्याला इतर विश्वापेक्षा थोडी अधिक माहिती आहे. ती संपूर्ण आहे असं नाही, पण जी काही माहिती आपल्याला झालेली आहे त्याच्या आधारे आणि विज्ञानाने आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्याची त्याला जोड किंवा पुष्टी देऊन आपण हे विवेचन करतोय. आता आपल्याला माहिती आहे की सोलर सिस्टीम मध्ये वेगवेगळे ग्रह आहेत. हे ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात इन देअर ऑर्बिट. तर सर्वसाधारणपणे अशा प्रकारे आपण त्याचं चित्रीकरण करतो. अर्थात हे फक्त समजण्यापुरतं आहे, एवढं आपण नेहमी ध्यानात ठेवायचं. कारण प्रत्यक्षात यांची जे काही हे आहे भ्रमण कक्षा आहे त्याप्रमाणे हे वर्तुळाकार फिरत नाहीत, तर ते लंबगोलाकार फिरत असतात नेहमी. म्हणजे कधी ते मध्याच्या जवळ येतात, कधी ते फार दूर जातात. तर ज्यावेळी ते जवळ येतात त्यावेळी त्यांचा प्रभाव हा वेगळा असतो, ज्यावेळी ते दूर असतात त्यावेळी तो प्रभाव वेगळा असतो. आता आपण आणखी एक भाग या ठिकाणी सांगतोय जो बरेचदा आपल्याला फारसा परिचित नसतो. आपल्याला इव्होल्युशनची स्कीम माहिती आहे, उत्क्रांतीची योजना, आपण त्याला डिव्हाइन प्लॅन असं म्हणतो. पण साधारणपणे आपल्याला ज्याची माहिती आहे ती म्हणजे माणसाची उत्क्रांती, कारण त्याचा संबंध प्रत्यक्ष आपल्याशी येतो. पण मानवी उत्क्रांती बरोबरच इतर माणसापेक्षा सृष्टीमध्ये
कमी विकसित झालेले, कमी उत्क्रांत झालेले असे जे जीव आहेत, मग ते पशु असतील, पक्षी असतील, वनस्पती असतील, खनिज असतील किंवा त्या खनिजापेक्षाही सूक्ष्म किंवा कमी विकसित अशी जे काही बीइंग्स सृष्टीमध्ये आहेत, त्या सगळ्यांना ही उत्क्रांतीची योजना लागू आहे. आणि यासाठीच वेगवेगळे लोक आहेत. आपण पाहिलं की हे जे 7 आत्ता मी सांगितलं की बहिरंग हे एक आहे. जसं आपल्याला सूर्य दिसतो. पण ह्या सूर्याच्या दिसणाऱ्या अस्तित्वाबरोबरच त्याचं न दिसणारं असंही सप्तधा अस्तित्व आहे. तसंच ते ग्रहांच्या बाबतीत आहे. आपल्या पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीच्या बाबतीत सुद्धा आपण जो भूगोल म्हणतो, तो भूगोल म्हणजे काय आहे? तर त्याचं पदार्थ जो आपल्याला समजतो, त्या पदार्थाने बनलेला गोल, एवढ्यापुरताच भूगोल आपण जाणतो. आपल्या ज्ञानेंद्रियांना तो समजतो किंवा जाणवतो. पण त्याच्याबरोबर भूलोकाबरोबर भुवरलोक आहे, स्वर्लोक आहे, म्हणजे हे सूक्ष्म लोक आहे की ज्याचा सुद्धा पदार्थ आहे, पण तो पदार्थ आपल्याला दिसत नाही किंवा त्याचं अस्तित्व जाणवत नाही. त्यामुळे हे जे भिन्न भिन्न लोक आहेत, त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवलं नाही तरी सुद्धा आहेत हे आपण समजून हा अभ्यास पुढे चालू ठेवतोय. तसंच ह्या प्रत्येक लोकामध्ये वेगवेगळे जीव आहेत. जसं आता मी सांगितलं की माणसाबरोबरच पशु आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत, खनिज आहेत आणि इतर आहेत. म्हणजे जीवाच्या ह्या 7 कोटी पुन्हा आहेत. हा थोडासा काल जे झालं त्याचाच आढावा घेतोय, कारण आपल्या विषयाची पार्श्वभूमी काही काल कोणी नसतील तर त्यांना सुद्धा ती समजावी हा एक उद्देश आहे. इतरांच्या बाबतीत त्याची पुनरावृत्ती केल्यामुळे ते अधिक पक्क होतं, हा दुसरा उद्देश आहे. तर आपण आत्ताच रशिदाने तुम्हाला जी फिगर दिली हा इथे दाखवली, त्याच्यामध्ये दिसतंय की वेगवेगळे ग्रह आहेत आणि हे सर्व ग्रह मिळून आपली सूर्यमालिका बनलेली आहे. आणि ह्या वेगवेगळ्या ग्रहांवर किंवा ग्रहांच्या विशिष्ट समुदायावर किंवा गटांवर ह्या उत्क्रांतीच्या योजना चालू आहेत. म्हणजे जशी आपल्या पृथ्वीवरती चालू आहे तसं इतर ग्रहावर सुद्धा ह्या उत्क्रांतीच्या योजना चालू आहेत. आता मघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ग्रहाला त्याचे जे सूक्ष्म भाग आहेत त्या भागावर सुद्धा ही योजना चालू आहे. म्हणजेच उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या दशा किंवा अवस्था ह्या आपल्याला ह्या वेगवेगळ्या सूक्ष्म ग्रहावर दिसून येतात. म्हणजे पृथ्वीवर आपल्याला ह्या आता दिसतात की माणसं आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, जनावरं आहेत, वनस्पती आहेत, खनिज आहेत. ह्या प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वराचा अंश आहे. पण ह्या सगळ्या ठिकाणी जे जे कोणी आता अस्तित्वात आहेत, समजा माणसं, आता आपण माणसं पृथ्वीवर आहोत, म्हणजे आपण सुद्धा कधी काळी पशुयोनीमध्ये होतो. कधी काळी म्हणजे मिलियन्स ऑफ इयर्स बॅक, हे काही जन्मापूर्वीचं नव्हे. पण त्यावेळी आपण कुठे होतो? पृथ्वीवरच होतो का? नॉट नेसेसरीली. आपण सूर्यमालिकेतल्या इतर कुठल्या तरी ग्रहावर असण्याची शक्यता आहे. म्हणजे वेगवेगळ्या कोटीतून आपली उन्नती जी झालेली आहे ती केवळ एकाच ग्रहावर झालेली आहे असं नाही, तर ती अनेक ग्रहावर किंवा अनेक इव्हॉल्युशनरी स्कीम्सच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणजे अनेक ग्रहांच्यावर जी उत्क्रांती योजना चालू आहे त्या उत्क्रांती योजनेमध्ये चालू आहे. आता आपल्या बाबतीत बोलायचं झालं, पृथ्वीच्या बाबतीत, तर आपल्या जवळचा
सगळ्यात जवळचा गोल कुठला? तर चंद्र, मून. चंद्र हा आपल्यापासून 1,2,40,000 मैलावर आहे. ह्याला आपण पृथ्वीचा उपग्रह असं म्हणतो. सॅटेलाइट, प्लॅनेट किंवा काय जे काही शब्द आपण वापरत असू ते. परंतु थिओसॉफीच्या शिकवणुकीप्रमाणे चंद्र हा उपग्रह असण्यापेक्षा एका काळी चंद्र हा पृथ्वीपेक्षाही मोठा ग्रह होता. आणि उत्क्रांतीच्या बाबतीत चंद्र हा पृथ्वीच्या ही पूर्वी अगोदरच्या उत्क्रांत अवस्थातून गेलेला आहे. आणि उत्क्रांतीची जी वेगवेगळी फेऱ्या असतात, त्याला राऊंड्स म्हटलंय आपल्या ह्याच्यामध्ये, ती सगळी 7ही राऊंड्स चंद्रावर पूर्ण झालेली आहे. आणि चंद्रावरचे काही जीव हे नंतरच्या काळात पृथ्वीवर ट्रान्सफर झालेले आहेत. म्हणजे उत्क्रांतीच्या काही अवस्था ह्या चंद्रावर झालेल्या आहेत आणि काही अवस्था ह्या पृथ्वीवर झालेल्या आहेत असं म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे तुम्हाला सिक्रेट डॉक्ट्रिन वगैरे वाचताना पुष्कळदा HP विनच्या लिखाणात किंवा AP सिनेट यांच्या लिखाणामध्ये लुनार पितरीज हा शब्द दिसेल. लुनार म्हणजे चंद्राशी संबंधित असलेलं. तर हे लुनार पितरीज का म्हटलंय? कारण आपले ते पितर हे चंद्रावरून आलेले ते लुनार पितरीज. दुसरं सोलर पितरीज हा शब्द सुद्धा आहे, म्हणजे दुसऱ्या ग्रहावरून आलेले ते आहेत. ह्याच सोलर सिस्टीम मधले चंद्र आणि पृथ्वी ह्यांचं रिलेशन इतर प्लॅनेट्स पेक्षा वेगळं आहे. जसं आता सांगितल्याप्रमाणे नंतरच्या काळात ज्यावेळी तिकडची इव्हॉल्युशन पूर्ण झाली, त्यानंतर ज्यावेळी हे ग्रह कदाचित एकमेकाच्या फार जवळ आले असतील, चंद्र आणि पृथ्वी, त्यावेळी चंद्राचा बराच मोठा भाग हा पृथ्वीकडे आकर्षिला गेला गुरुत्वाकर्षणाच्या याच्यात. आणि ज्यावेळी हे ग्रह आत्ता एवढे सॉलिड नव्हते, म्हणजे त्यावेळी कदाचित टेम्परेचर खूप होतं, घन पदार्थापेक्षा द्रव किंवा वायू हा जास्त प्रमाणात होता, आणि त्यामुळे परस्पर आकर्षणामुळे तो भाग ओढला जाऊन पृथ्वीचा एकंदर मास वाढला आणि चंद्राचा कमी झाला. चंद्र छोटा झाला, पृथ्वी मोठी झाली. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर दोघांचं फिजिकल लाईफ हे जवळजवळ सारखंच आहे, म्हणजे त्यात फार मोठा फरक नाही आहे. म्हणजे निदान चंद्रावरून आत्ता जी अलीकडे सॅम्पल्स वगैरे आणली गेली आपल्या यानी मून यान वगैरे ह्यांनी जे केलं आणि त्याची जी तपासणी केली, त्याचं जे लाईफ, कार्बन लाईफ वगैरे आपण रेडिओ ऍक्टिव्ह मेथड्सने ठरवतो, त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये काही फार फरक नाही. पण पूर्वी अशी समजूत होती की चंद्र हा नंतर अस्तित्वात आलेला ग्रह आहे आणि त्याचं लाईफ हे कमी असणार म्हणून. तर ते कमी नाही आहे, ते हा जवळजवळ सारखंच आहे, फार मोठा फरक नाही. कदाचित जास्त असेल पण कमी नाही, म्हणजे 4.5 बिलियन वगैरे असं बिलियन इयर्स मध्ये ते आहे. तर हा एक भाग झाला म्हणजे जे ग्रहांचा. आता मी सांगत होतो काय, तर चंद्रावर ही प्रक्रिया अगोदर सुरू झाली, त्यामुळे तिथली उत्क्रांतीची अवस्था ही ज्यावेळी पूर्ण व्हायला लागली, पण सगळ्या जीवांची उत्क्रांती त्याच्यात झालेली नव्हती. अनेक कोट्यामधल्या जीवांची उत्क्रांती चालू होती. त्यामुळे ज्यांची उत्क्रांती चालू होती ते जीव सगळे चंद्रावरून पृथ्वीवर ट्रान्सफर झाले आणि पृथ्वीवर वेगवेगळ्या ह्या कोटीमध्ये ते तिकडे ज्या ह्याच्यामध्ये होते त्या कोटीत, किंवा त्यांची जर तिथली उत्क्रांती पूर्ण झालेली असेल तर त्यानंतरच्या नेक्स्ट स्थितीमध्ये असे ते पृथ्वीवर
ट्रान्सफर झाले आणि पृथ्वीवर त्यांची पुढची उत्क्रांतीही सुरू झालेली आहे. म्हणजे आता आपल्याकडचे समजा जे पूर्ण उत्क्रांत झालेले असे महामानव आहेत किंवा सुपर मेन आहेत किंवा ज्यांना आपण महात्मे म्हणतो किंवा ॲडेप्स म्हणतो, मास्टर्स म्हणतो वगैरे, हे चंद्रावर अत्यंत प्राथमिक उत्क्रांत अवस्थेतून इकडे आलेले असे जीव आहेत. म्हणजे ज्यावेळी तिकडून ते पृथ्वीवर आले त्यावेळी ते काही ॲडेप्स नव्हते. ते तुमच्या आमच्यासारखेच वेगवेगळ्या उत्क्रांत अवस्थेमध्ये होते. कित्येक तर चंद्रावर जे पशु होते किंवा वनस्पती स्वरूपात असतील किंवा खनिज स्वरूपात असतील, ते इकडच्या अशाच प्लॅन्ट किंगडम किंवा ॲनिमल किंगडम याच्यामध्ये इकडे ट्रान्सफर झालेले आहेत. त्यामुळे हे जे काही लुनार पितरीज हा शब्द त्यामुळे आलेला आहे की ते आपले पितरीज हे पृथ्वीवरचेच असतील असं नाही, तर बऱ्याच बाबतीत ते परग्रहावरून आपल्या इथे आलेले आहेत. आणि ही उत्क्रांती पुढे नेण्यासाठी इतर जे मगा उल्लेख केला लुनार पितरींच्याच बरोबर सोलर पितरीज, तर सोलर पितरीज हे ॲडव्हान्स सोल्स आहेत आणि ते या ग्रहावर ही उत्क्रांती याहीपेक्षा ॲडव्हान्स स्टेजला होती. फॉर एक्झाम्पल आता शुक्र ग्रह आहे, व्हेनस, तर व्हेनसवर जी उत्क्रांती चालू होती ती पृथ्वीवरच्या उत्क्रांतीच्या अगोदर सुरू झालेली आणि पृथ्वीवरच्या उत्क्रांतीपेक्षा पुढे गेलेली अशी असल्यामुळे तिथे ज्यांची उत्क्रांती पूर्णत्वाला पोचलेली होती असे ॲडेप्स किंवा महात्मे किंवा हायली इव्हॉल्ड सोल्स हे व्हेनसवरून पृथ्वीवर आले. तुम्ही जर इतिहास पाहिला पृथ्वीवरच्या उत्क्रांतीचा तर तुम्हाला दिसेल की काही मिलियन इयर्स पूर्वी पृथ्वीवरचा जो माणूस होता तो एक प्रकारचा आदिमानव म्हणा, हे म्हणजे उत्क्रांती कशी होत गेली याचं हे चित्र आहे. म्हणजे पहिला जो मानव होता तो जसे आपले गोरिला किंवा चिंपांझी वगैरे दिसतात तशाच टाईपचा होता. म्हणजे फॉर्मच्या दृष्टीने विचार केला बहिरंग तर ते बरंचसं आपण ह्या लोअर किंगडम कडून घेतलेलं आहे. इनफॅक्ट सगळी लोअर किंगडम्स ही एक प्रकारे काल मी सांगितल्याप्रमाणे मानवाच्या जडणघडणीमध्ये आपल्याला उपयोगी ठरलेली आहे. म्हणजे बरेचदा त्यांना थिओसॉफीमध्ये ब्रदर्स म्हटलं जातं, ते या अर्थाने की दे आर अवर यंगर ब्रदर्स. त्यांच्याकडून हा बराचसा अनुभव आजच्या स्टेजच्या माणसाला उपयोगी पडलेला आहे. म्हणजे आपले जे बोन स्ट्रक्चर आहे, अस्थि संस्था, याला खनिज द्रव्यामध्ये जो अनुभव घेतला तो अनुभव त्या ठिकाणी कामी आलेला आहे. आपले मांस आहे, आपल्या रसग्रंथी आहे, आपली स्नायू संस्था आहे, आपली पचन संस्था आहे, आपली श्वसन संस्था आहे, मज्जा संस्था आहे. या प्रत्येकाचं मॅटर वेगळं आहे, त्याच्या क्वालिटीज कॅरेक्टरिस्टिक्स ह्या वेगळ्या आहेत आणि ह्या उत्क्रांतीमध्ये हळूहळू विकास पावलेले आहेत. कारण आपण पाहिलं की सगळ्याचं मॅटर हे मुळात एकच आहे. ज्यावेळी सुरुवात झाली तेव्हा त्या बबल्स पासून निर्मिती झालेलं तेच मॅटर सगळीकडे आहे, ते वेगळं नाही आहे. पण नंतर त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळे गुणधर्म हे उत्क्रांतीमधून आलेले आहेत.
जसं जसं त्याच्यामधून कॉन्शियसनेसचा संचार होत गेला तसं त्या मॅटरचं कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे ह्या भिन्न भिन्न होत गेल्या आणि त्यातून आजचा माणूस घडलेला आहे. त्यामुळे अगदी आपल्या प्राथमिक स्वरूपातली समजा आपली हाडं ही प्राथमिक स्वरूपातली जडणघडण असेल, तर आपला ब्रेन आणि आपली मज्जासंस्था हे अत्यंत विकसित झालेल्या अशा याच्यापासून आपल्याला लाभलेली आहे. म्हणून ह्या सगळ्या लोअर किंगडम्सचे आपण एक प्रकारे ऋणी असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यातूनच हे आजचा माणूस हा घडलेला आहे. आणि म्हणून त्याचा उल्लेख ते आपण जे लुनार पितरीज किंवा सोलर पितरीज वगैरे करतो ते आणि त्यांचं ऋण आपण त्यासाठी मानतो. आणि माणसाची भूमिका ही सुद्धा अशीच राहिलेली आहे की ह्या लोअर किंगडमच्या विकासामध्ये माणसाला त्याची भूमिका वठवायची आहे. आपण ती त्याविषयी फारशी जागृती नसल्यामुळे आपण बरेचदा ही सृष्टी फक्त आपल्या विकासासाठी किंवा आपल्या एंटरटेनमेंटसाठी, एन्जॉयमेंटसाठी, प्लेजरसाठी वगैरे वापरत असतो. जसं प्राण्यांना आपण वागवतो, वनस्पतींचा आपण ज्या प्रकारे वापर करतो, खनिज आपण ज्या प्रकारे वापरतो, आपण बघतो विकासाच्या नावाखाली ही जी लोअर किंगडम्स आहेत याची बरेचदा आपण अगदी विचारशून्य वागून ओरबाडत असतो. त्यांना एक्सप्लॉयटेशन ऑफ लोअर किंगडम्स असं ज्याला म्हणतात ते आपल्याकडून चालू असतं. पण त्यामुळे आपण निसर्गाने जी काय एक सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टीमध्ये परस्पर अवलंबित्व, इंटरडिपेंडन्स हे निर्माण केलेलं आहे. म्हणजे एकावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा, तिसऱ्यावर चौथा, चौथ्यावर पुन्हा पहिला, असं ते एकमेकावर सगळे अवलंबून आहे आणि सगळ्यांचं मिळून एक अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व ह्या त्याच्या घटकामध्ये जर समतोल असला तर टिकून राहतं. तो समतोल कुठेही बिघडला तर ते अस्तित्व डळमळीत होतं. पूर्वी कसं होतं, निसर्ग किंवा निसर्ग शक्ती जो बदल घडवून आणायचा तो निसर्गाच्या योजनेनुसार असायचा. म्हणजे कुठं ज्वालामुखी भडकायचे, कुठे भूकंप व्हायचे, कुठे नद्यांना पूर यायचे, वादळं वावटळ निघायची, याच्यामागे काही दैवी योजना असायची की जे बदल घडवून आणायचे ते ह्या निसर्ग शक्तींचा वापर करून बदल घडवले जायचे. आपण बघतो की याचे आता जगाचे नकाशे सुद्धा तुम्ही पाहिले तर पूर्वीचा नकाशा आणि आताचा नकाशा याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे इथं तुम्हाला दिसेल या डायग्रॅम मध्ये बघा, आता हे असे आहे. तर ही सध्या आपली सध्याची परिस्थिती आहे. पण तुम्ही जर काही हजारो वर्षापूर्वीचे नकाशे पाहिले, साधारण 10,000 वर्षापूर्वीचे, तर तुम्हाला ती खंड आजच्यापेक्षा वेगळी दिसते. आणि लाखो वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात तर कदाचित काही खंड अस्तित्वातच नव्हती असं तुमच्या लक्षात येईल. त्या ठिकाणी महासागर होते किंवा समुद्र होते असं दिसेल. तर ही वेगवेगळ्या वेळची ही चित्र तुम्ही जर पाहिली जी त्या पुस्तकामध्येही तुम्हाला पाहता येतील किंवा काही ठिकाणी तुम्हाला ओव्हरलॅप केलेली चित्र दिसतील. म्हणजे शिफ्टिंग कसं झालंय, म्हणजे ज्याला आपण बरेचदा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट म्हणतो. म्हणजे खंडच्या खंड हे सरकत जातं. हे का होतं, कारण आपला जो भूभाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्लेट्स आहेत अशा, आणि ह्या प्लेट्समध्ये ज्यावेळी हालचाल होते ते वर खाली होतात किंवा ते हॉरिझॉन्टली शिफ्ट होतात, त्यावेळी हे फरक घडून येतात. आणि कित्येकदा हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतात की खंडच्या खंड वाहत एका ठिकाणाहून दुसरीकडे वगैरे जातात. आता हिमालय हा
सगळ्यात यंगेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचं अस्तित्व काही हजार वर्षापूर्वी नव्हतं. तर म्हणजे त्यामुळे किंवा आता अटलांटियन आयलंड जे आहे ते म्हणजे अटलांटा, आता तो अटलांटिक महासागर आपण म्हणतो, पण अटलांटियन कॉन्टिनेंट हे पूर्वी सगळ्यात एक एशियाच्या नंतरचं मोठं खंड होतं आणि आता ते खंडच अस्तित्वात नाही. ते काय झालं म्हणजे काही भूभाग हा महासागरातून वर येतो आणि त्या ठिकाणी नवीन खंड तयार होतात. तर काही ठिकाणी भूभाग खाली जातो आणि त्या ठिकाणी समुद्र किंवा महासागर उदयाला येतात. म्हणजे जगाचा सगळा नकाशा त्याच्यामध्ये बदलून जातो आणि याच्यातून मग वेगवेगळ्या प्रकारचे मायग्रेशन्स घडतात, स्थलांतर घडतात. अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे आपल्याकडे ज्यावेळी कोरोना सुरू झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाली बघा, मायग्रेशन. हे कित्येक लाख लोक इकडून उत्तरेकडे गेले. मुंबईमध्ये वगैरे काम करणारे जे मजूर वगैरे होते विशेषतः, किंवा इतर सुद्धा मोठ्या मोठ्या शहरातून लोंढेच्या लोंढे त्यावेळी उत्तरेकडे त्यांच्या गावी जायला निघालेले होते. तर हे याच्यामध्ये जसं भूभाग हे होतात तसंच पॉप्युलेशन ड्रिफ्टिंग सुद्धा होतं. स्थलांतर म्हणजे लोंढेच्या लोंढे एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होतात. त्याच्यामध्ये काय होतं मग की बरेचदा नवीन जाती तयार होतात त्याच्यातून. इनब्रीडिंग ज्याला आपण म्हणतो ते होऊ लागतं. वेगवेगळ्या वंशाचे लोक एकत्र आले की पुष्कळदा त्यांच्यातून नवीन जाती उदयाला येतात. कित्येक वेळा त्याच्यात तून चांगल्या गोष्टी रिझल्ट्स निघतात, कित्येकदा त्याच्यातून नको त्या गोष्टी निघतात. मग निसर्गाची जी योजना आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं डार्विनने ज्याला म्हटलंय, की जो फिट असतो तो टिकतो, जो अनफिट असतो तो त्याच्यातून नाहीसा होतो. अर्थात हे त्या काळचं त्याचं जे अंडरस्टँडिंग होतं त्याच्यावर आधारित होतं. नंतरच्या शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल केलेले आहेत, पण बेसिक प्रिन्सिपल हे आपल्याला त्याच्यामधून समजू शकतं की जीवाला, प्रत्येक जीवाला त्याच्या सभोवतालची जी परिस्थिती असते त्या परिस्थितीशी जुळवून घेता आलं तर तो टिकतो. त्या परिस्थितीशी जुळवून घेता आलं नाही तर एकतर तो तिथून स्थलांतरित होतो आणि वेगळ्या परिस्थितीच्या शोधात फिरतो, किंवा त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तो स्वतःमध्ये काही बदल घडवून आणू शकतो. ज्याची ही बदल घडवून आणण्याची क्षमता असते ते टिकतात. जे बदल घडवून आणू शकत नाही ते त्याच्यामध्ये नाहीसे होतात. म्हणून अनेक स्पेसीज ह्या आपल्याला नष्ट झालेल्या दिसतील. एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज आपण जे म्हणतो ते कित्येक वेळा त्या नैसर्गिकरित्या होतात आणि कित्येक वेळा त्या माणसामुळे होतात. काही ठिकाणी आता आपण डिफॉरेस्टेशन करतो, म्हणजे अरण्याच्या अरण्य आपण तिथल्या वनस्पती काढून टाकतो आणि तिथं कुठेतरी कॉलनी उभी करतो किंवा कारखाने उभे करतो. त्याच्यामध्ये काय होतं, काही दुर्मिळ वनस्पती ज्याचा माणसालाच उपयोग असतो, आता औषधी वनस्पती आहेत समजा, त्या ज्या फॉरेस्टमध्ये वाढत आहेत त्याच फॉरेस्टमध्ये आपण डिफॉरेस्टेशन करून वस्ती करायचं ठरवलं किंवा तिथे शेती करायचं ठरवलं किंवा उद्योग उभारणी करायची ठरवली तर अनेकदा अशा स्पेसीज या नाहीशा होऊ शकतात. म्हणजे त्या ठिकाणी माणसाला निसर्गाच्या प्रती आपली जबाबदारी काय आहे हे जर ओळखता आलं नाही तर हे असे प्रकार घडायला लागतात. तर ह्या उत्क्रांतीची ही जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये जसा निसर्गाचं काही एक रोल आहे तशीच माणसाची एक जबाबदारीची भूमिका त्याच्यामध्ये असली पाहिजे. ती कुठली, तर जी निसर्ग योजना आहे किंवा दैवी योजना आहे त्याला पूरक होईल अशा प्रकारे माणसाने प्रगतीचा मार्ग चोखाळला पाहिजे. तो जर शॉर्ट साइटेड असेल, दीर्घदृष्टी नसेल त्याला, की आपण आज जे करतोय
ते आज ठीक आहे, माझ्या फायद्याचं आहे, पण हे पुढच्या पिढीला, आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना, पतवंडांना, त्यांना हे उपयोगी पडेल काय? तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील काय? ही दूरदृष्टी जर ठेवली नाही तर पुष्कळदा आपण शॉर्ट साइटेड राहतो आणि तात्कालिक फायदे बघतो आणि अनेक बदल करतो. म्हणजे माणसाला म्हणून ही उत्क्रांतीची योजना दीर्घ काळाच्या टप्प्यामध्ये कशी आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. केवळ आपल्या आयुष्याचा 5-25 वर्षाचा विचार करून जर तो वागला तर अनेकदा पुढल्या अनेक पिढ्यांचं आणि पुढे येणाऱ्या वंशाचं ह्याचंही नुकसान करायला तो जबाबदार ठरतो. असं पूर्वी झालेलं आहे. तिसरा वंश ज्यावेळी होता त्यावेळी अशा प्रकारचे बरेच गोष्टी झाल्या. अर्थात त्या काळचा मानव हा विकसित मानव नव्हता, त्यामुळे अनेकदा नको त्या स्पेसीज वगैरे निर्माण झाल्या. वानराची निर्मिती हा तसाच एक प्रकार आहे. ती निसर्गाला अपेक्षित अशी स्पेसी नसून, त्यामुळे त्याची पुढे उत्क्रांती होऊन त्याच्यातून मानव होणार असं जे काही लोकांना वाटतं तसं नाही आहे. ती पुढच्या राऊंडमध्ये नष्ट होणारी प्रजाती आहे, कारण ती निसर्गाला अपेक्षित नसलेली अशी आहे. तर पण त्याचबरोबर काही प्रजाती ह्या अशा असतात की त्यांची जी शरीर रचना आहे ती माणसाला मनुष्य देहाच्या निर्मितीसाठी उपयोगी पडणारी आहे. म्हणजे त्यातल्या काही व्हरायटी चिंपांजी, गोरिला वगैरे आहेत, त्यांची रचना ही माणसाच्या देहाशी जास्त जुळणारी आहे. त्यामुळे त्या बऱ्याचशा सिस्टीम्स वगैरे ह्या माणसाच्या याच्यासाठी उपयोगी पडल्या. पण त्याचबरोबर कित्येकदा आता माकड हे व्हेजिटेरियन आहे, पण माणूस हा बराचसा मांसाहारी बनलेला आहे, कारण त्याच्या ज्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्याच्या विरोधात जाऊन माणसाने बऱ्याचशा आपल्या आवडीनिवडी ह्या आत्मसात केल्यामुळे ते खरं त्याच्या प्रगतीला पोषक नाही आहे, कारण त्याची जी मूळ रचना आहे ती शाकाहारी प्राण्याची आहे. आणि त्यामुळे ह्या गोष्टीमुळे एक प्रकारे ज्याला आपण उत्क्रांतीमध्ये प्युरिफिकेशन ऑफ व्हेइकल्स वगैरे म्हणतो त्याच्या आड येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. म्हणून बऱ्याचशा आध्यात्मिक शिकवणुकीमध्ये वगैरे ह्या गोष्टी का आल्या की बुवा मांसाहार वर्ज्य करा, अहिंसा वगैरे ह्या गोष्टींना महत्व का आलं की ते मूळ निसर्ग योजना जी आहे त्याच्याशी जुळणारं नाही आहे. वन लाईफच्या कल्पनेशी ते सुसंगत नाही. इफ ऑल ऑफ अस शेअर द सेम लाईफ, तर एका प्राण्याची हत्या करून दुसऱ्या प्राण्याने त्याच्यावर जगायचं हे त्या मूळ कल्पनेशी विसंगत आहे, विरोधी आहे. आणि त्यामुळे जो विकास आपल्याला दूरदृष्टीने अपेक्षित आहे त्या विकासाच्या आड येणाऱ्या अशा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जाणीवपूर्वक टाळणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून हे लॉज ऑफ नेचर हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणजे देअर आर 7 स्कीम्स ऑफ इव्होल्युशन गोइंग ऑन. दे आर ऑन 7 chains of planets, and each chain there are 7 rounds, which means the life wave from the logos moves around each globe of the chain 7 times. म्हणजे हे 7-7-7 तुमच्या लक्षात येईल. म्हणजे होल थिओसॉफिकल हे जे टीचिंग्स आहे त्याचा बेस हा सेप्टेनरी बेस जे म्हणतो तसा हा आहे. आणि आत्ता आपण ज्या स्टेजला आहोत त्या अर्थ चेन मधला 4th राऊंड आपलं चालू आहे आणि वी आर लिटल अहेड ऑफ द मिड पॉइंट ऑफ द 4th राऊंड. एकंदर इव्होल्युशनरी स्कीम ही 7 राऊंडची असते. त्या दृष्टीने पाहिलं तर फॉर completion of the scheme on earth, lot of time will pass before the complete evolution scheme comes into final stage. म्हणजे पृथ्वीवर
चालू असलेली उत्क्रांतीची योजना ही कित्येक लक्षावधी वर्षापूर्वी सुरू झालेली आहे आणि पुढे दीर्घकाळ ती चालणारी आहे. आणि ह्या योजनेमध्ये जी उत्क्रांती होते त्याच्यामध्ये वेगवेगळी ट्रान्सफॉर्मेशन्स ही घडत आहेत आणि त्यातली जी मोठी ट्रान्सफॉर्मेशन्स घडतात ती बहुधा निसर्गाच्या योजनेनुसारच घडत असतात. आणि काही गोष्टी ज्या घडतात त्या माणसाच्या कृतीमुळे घडत असतात. ज्या ठिकाणी माणूस हा निसर्गाचा समतोल ढळवायला कारणीभूत झालेला असतो त्या ठिकाणी ते प्रकार मॅनमेड असू शकतात. तसंच म्हणून कोरोना सारख्या गोष्टी वगैरे या नैसर्गिक असू शकतात, तशापैकी मॅनमेडही असू शकतात. किंवा कित्येक वेळा निसर्ग हा माणसामधल्या काही विशिष्ट प्रवृत्तींचा उपयोग नैसर्गिक योजनेसाठी करून घेऊ शकतो. किंवा जसं परवा कौस्तुभने सांगितलं की मास्टर्स मेक यूज ऑफ ब्लॅक पॉवर्सचा सुद्धा उपयोग त्यांच्या योजनेसाठी करून घेऊ शकतात. म्हणजे हे दीज आर फोर्सेस, आणि फोर्सेस इफ यू कॅन कंट्रोल देम you can utilize them for your purposes. म्हणजे forces by themselves are not good or bad. तुम्ही त्यांचं युटिलायझेशन कशासाठी करता याच्यावरती अवलंबून असतं. आणि ते केव्हा शक्य आहे? इफ यू कॅन मॉनिटर देम, कंट्रोल देम, डायरेक्ट देम, चॅनलाइज देम इन दी बेस्ट पॉसिबल वे. त्यामुळे जे आपल्याला अपरंटली वाईट वाटतं ते सुद्धा वाईट नसतं. इट इज ॲब्सेन्स ऑफ गुड. देर इज नथिंग एव्हिल बाय इटसेल्फ. इट इज ॲब्सेन्स ऑफ गुड असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यामुळे एखादा माणूस वाईट आहे असं सुद्धा आपण म्हणत नाही. त्या माणसामध्ये काही वाईट गोष्टी असतील पण तो माणूस वाईट नसतो. त्यामुळे त्याला ब्रँडिंग करणं तो वाईट माणूस म्हणून म्हणजे त्याच्यातला जो दैवी अंश आहे तो नाकारण्यासारखा आहे. त्यामुळे ते ज्याला दिसू शकतं तो एक दिवस परफेक्ट माणूस होईल याच्यावर विश्वास ठेवू शकतो. त्यामुळे उत्क्रांतीच्या योजनेमध्ये आज कोण कसा आहे याच्यावर तो पुढे शेवटी कोण होणार आहे हे अवलंबून नाही आहे. फक्त त्याला लागणारा कालावधी कमी जास्त असू शकतो. नैसर्गिक योजनेप्रमाणे तो कालावधी दीर्घ कालावधी आहे. पण मानवी प्रयत्नांनी तीच योजना आपल्याला कमी कालावधीमध्ये पूर्णत्वाला नेणं शक्य आहे. आता पूर्णत्वाला नेणं म्हणजे संपूर्ण मानवी जातीची उत्क्रांती होईल असंही नाही, पण त्याच्यातल्या जास्तीत जास्त नंबर्सची उत्क्रांती करणं हे शक्य आहे. मॅक्झिमम गुड ऑफ द मॅक्झिमम पीपल असं आपण जे म्हणतो तशासारखं. म्हणजे आता चंद्रावर तिथली उत्क्रांती आता संपलेली आहे. ते सायकल कंप्लीट, 7 राऊंड्स कंप्लीट आहे. त्यामुळे सगळेच लोक काही तिथले ह्याला पोचलेले नाहीत, म्हणजे पूर्णत्वाला नाहीच, पण इव्हन ज्याला आपण इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणतो तेही सगळ्यांचं झालेलं नसतं. इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? काल मी सांगितलं. व्हॉट इज इंडिव्हिज्युअलायझेशन? ग्रुप सोल मधले इंडिव्हिज्युअल घटक ज्यावेळी ग्रुप सोल पासून वेगळे राहायला लागतात आणि माणसाच्या सान्निध्यात येतात त्यावेळी ते ग्रुप सोलचा त्यांच्यावर असलेला प्रभाव किंवा बंधन
हे हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला लागतं, कमी व्हायला लागतो प्रभाव, आणि ते माणसाच्या निकट येतात. आणि अनेक माणसाच्या ज्या टेंडन्सीज आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, गुणधर्म आहेत, ते पिकअप करण्याकडे त्यांची प्रवृत्ती वाढायला लागते. ज्यावेळी पुरेशी प्रगती होते त्यांच्यामध्ये, त्यावेळी तिसरी जी वेव मी सांगितली, जी शिवतत्वापासून निघालेली असते. पहिलं आपण ब्रह्मतत्व, नंतर विष्णुतत्व आणि शिवतत्व असं. फिलॉसॉफीच्या भाषेत म्हणायचं तर थर्ड लोगॉस, सेकंड लोगॉस, फर्स्ट लोगॉस. तर फर्स्ट लोगॉस कडून निघणारी जी वेव असते ती इंडिव्हिज्युअल असते. ह्या पहिल्या दोन असतात त्या मॅसिव्ह असतात, सगळ्यांना कव्हर करतात. पण ही जी हे आहे ती दॅट अफेक्ट्स द इंडिव्हिज्युअल हू हॅज कम अप टू दॅट स्टेज ऑफ इव्हॉल्युशन, की ज्या ठिकाणी त्याच्यामध्ये ह्या देहांच्या जोडीला, म्हणजे स्थूल देहांच्या जोडीला जे नाशिवंत असतात, त्या देहांच्या जोडीला अनाशिवंत असा कारण देह निर्माण होऊ शकतो. ती वेव त्यावेळी त्या चैतन्याचा अंतर्भाव त्या उत्क्रांत होणाऱ्या व्यक्तिगत जीवामध्ये ज्यावेळी होतो, त्यावेळी त्याच्यामुळे कारण देहाची उत्पत्ती होते त्या ठिकाणी, आणि ती इंडिव्हिज्युअलायझेशनची सुरुवात असते. आणि हे इंडिव्हिज्युअलायझेशन पुन्हा वेगवेगळ्या ह्याने होतं. म्हणजे तो प्राणी कशा प्रकारे माणसाशी रिलेट होतो, कित्येकदा इंटेलिजन्स ही त्याच्यामध्ये दिसते, कित्येकदा डिव्होशन त्याच्यामध्ये दिसते, लॉयल्टी दिसते, कित्येकदा माणसाचं अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीमुळे माणसाचे अनेक गुण ते आत्मसात करायला लागतं. म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन टेक्स प्लेस थ्रू अगेन डिफरंट वेज. आणि त्यामुळे त्या प्रकारावर सुद्धा तुमची पुढची उत्क्रांती ही निर्धारित होते. म्हणजे बरेचदा डिव्होशनने वगैरे जे माणसाच्या जवळ आलेले असतात, असे जीव हे पुढे उत्क्रांत होत असताना साधारणपणे त्यांच्या 2 इन्कार्नेशन मधलं अंतर हे 700 इयर्स पर्यंत असतं. अर्थात त्यावेळेचे फाइंडिंग्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो, किंवा दीज आर नॉट द हार्ड अँड फास्ट रूल्स की एवढ्या वर्षामध्ये. पण जसं आपण ॲव्हरेज काढतो तसं ॲव्हरेज हा कालावधी जर धरला तर साधारण अशा याच्यातून, याच्या उलट इंटेलेक्टच्या डेव्हलपमेंटमुळे, म्हणजे माणसाचं अनुकरण करण्याच्या आणि त्याच्यापासून शिकण्याच्या प्रवृत्तीमुळे जे त्यांच्या ग्रुप सोल पासून वेगळे होऊन माणसाच्या जवळ येतात, त्यांच्या रिइन्कार्नेशन मधला हा कालावधी हा जवळजवळ 1200 वर्षाचा असतो असं म्हटलेलं आहे. तर म्हणजे तोही फरक पुढे बदलू शकतो, परंतु सुरुवातीच्या काळात तरी त्यांची जी रिइन्कार्नेशन्स होतात ती त्याचा कालावधी हा भिन्न भिन्न असू शकतो. आता ह्याचं सुद्धा मी सांगितलं की मूनवरून पृथ्वीवर आले लोक, तर आपले जे आता मास्टर्स वगैरे आहेत हे मूनवर असताना दे वेअर इन दी व्हेरी प्रिमिटिव्ह स्टेट. त्या काळामध्ये जसं आपल्याकडे आदिमानव आहेत तसे त्या काळात त्यांच्याकडे आदिमानव होते, आणि त्या श्रेणीमधले ते लोक होते. म्हणजे म्हणून मास्टर्सनी म्हटलंय की वन्स अपॉन ए टाइम वी वेअर लाईक यू अँड वन डे यू विल बिकम लाईक अस. म्हणजे त्याच्यातून ती उत्क्रांतीची ही प्रक्रिया किती दीर्घकाळ चालणारी असते हेही लक्षात येतं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे प्रत्येक जण हा उत्क्रांत होऊन शेवटी त्या पूर्णत्वाला पोचणार आहे, ही एक खात्री त्याच्यातून आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं अनुकरण करणं
अंधानुकरण नव्हे, पण जाणीवपूर्वक अनुकरण करणं, त्यांचा नेचर ऑफ मास्टर्स हा समजून घेणं, त्यांचं कार्य, नेचर ऑफ देअर वर्क हे समजून घेणं आणि त्याला जाणीवपूर्वक सहाय्य होईल अशा प्रकारे आपण आपलं जीवन जगणं हे उत्क्रांतीसाठी पोषक ठरू शकतं. कारण त्या ठिकाणी वी deliberately choose a model of the master for our development. And त्यांच्याच पावलामागून पावलं टाकून जर आपण पुढे जायचा प्रयत्न केला तर आपला विकास जलद होण्याची दाट शक्यता असते. अर्थात त्या ठिकाणी तुमचा कार्मिक हे याचा प्रभाव राहतो, पण त्यामुळे सगळ्यांना सारख्याच मोजपट्टीने आपल्याला त्यांची उत्क्रांती ठरवता येत नाही किंवा प्रेडिक्ट करता येत नाही. एकाच वेळी प्रयत्न करणारे दोघे हे पुढे मागे राहू शकतात. अगदी हे हायएस्ट स्टेजला सुद्धा होऊ शकतं. म्हणजे अगदी गौतम बुद्ध आणि मैत्रेय दोघे दे वेअर ॲट द सेम लेवल वेन ऑन द मून. नंतर सुद्धा त्यांची जी काही प्रगती झालेली आहे ती म्हणजे अगदी त्यांच्या प्रगतीमध्ये जसं अगदी ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात पुढे असलेले 2 प्लेयर अगदी कटथ्रोट कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये असते. इथं तशी कॉम्पिटिशन नसते, परंतु ज्या पद्धतीचं कधी एखादा पुढे जाईल तो काही वेळाने मागे पडेल, मागे पुढे जाणं वगैरे हे तिथं सारखं दिसत असतं. फ्रॅक्शन ऑफ ए सेकंड मेक्स अ डिफरन्स. तर तसाच थोडासा प्रकार ह्या स्पिरिच्युअल ॲडव्हान्समेंटमध्ये सुद्धा होऊ शकतो. कारण तुम्ही जे काही कर्म तुमचं कडून घडत असतं त्याचे जे परिणाम असतात ते परिणाम तुम्हाला अधिक वेगाने पुढे नेऊ शकतात किंवा तुम्हाला तुमची प्रगती रोखून ठेवू शकतात. पुन्हा ज्यावेळी जसा आता पहिला नंबर कोणाचा हा प्रश्न येतो तेव्हा तो एकच माणूस येतो त्या ठिकाणी. त्यामुळे दुसरा नंबर येणारा हा त्याच्यापेक्षा कमी असतो असं नाही, पण एखादी पोझिशनच एक असेल तर त्याच्यासाठी आता जसं पब्लिक सर्व्हिस कमिशन वगैरे या ठिकाणी लाखो अर्ज येतात, हजारो लोकांचे इंटरव्ह्यू होतात, पण त्यांचे सिलेक्ट 4-5 लोकच होतात. म्हणजे बाकीचे 95 लोक किंवा 995 लोक ज्यांचे इंटरव्ह्यू झालेले असतात ते काही त्याच्यासाठी लायक नसतात किंवा त्या पातळीचे नसतात असंही नसतं. तर त्या ठिकाणी कित्येकदा हा स्टॅटिस्टिकल हे असतो, पॉसिबिलिटी त्याच्यातली की कोणाला मिळेल कोणाला न मिळेल. तसं ह्या बाबतीत तेही होऊ शकतं. त्या ठिकाणी जरी तिथे हायरार्की आहे, देर इज अ अकल्ट हायरार्की आणि देर आर डिफरंट लेवल्स, आणि त्या लेवल्स ह्या दीक्षा आपण ज्याला दीक्षा म्हणतो म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला इनिशिएशन्स म्हणतात, त्या इनिशिएशन्सने बरेचदा ठरवलं जातं. प्रत्येक इनिशिएशन इज अ स्टेज ऑफ अनफोल्डमेंट ऑफ युअर कॉन्शियसनेस. तुमची जाणीव ही अधिकाधिक उच्च पातळीवर उमलत जाणं म्हणजे तुमचा स्पिरिच्युअल विकास, आत्मिक विकास घडणं असा त्याचा अर्थ होईल. तुमची जाणीव जशी जशी उत्क्रांत होत जाते तसं तुमच्या सिद्धी किंवा पॉवर्स ह्या आपोआपच वाढत जातात. कारण जे पूर्वी तुम्हाला अगम्य होतं ते त्या वरच्या पातळीवर गम्य व्हायला लागतं. पूर्वी जे तुम्हाला असाध्य होतं ते वरच्या पातळीवर तुम्हाला साध्य व्हायला लागतं. म्हणजे आपण ज्यावेळी पाहतो की एखादा माणूस गुरु म्हणून त्याला आपण म्हणतो त्यावेळी आपण काय त्याच्या ह्या आध्यात्मिक सिद्धी त्याच्यामध्ये असतात म्हणून त्याला गुरु म्हणतो. दुसरा एखादा शिष्य होतो त्याला त्या सिद्धी प्राप्त करून घ्यायच्या असतात ज्या त्याच्या ठिकाणी नसतात म्हणून तो शिष्य होतो. म्हणजे हे पुन्हा काय आहे की दीज आर डिफरंट लेव्हल्स ऑफ कॉन्शियसनेस which you can attain with your body.
बॉडीज तुमच्या जोपर्यंत पूर्णपणे प्युरिफाय आणि विकसित झालेल्या नसतात तोपर्यंत त्याच्यातून संचार करणारी तुमची जाणीव, कॉन्शियसनेस, याला भिन्न भिन्न असे प्रतिबंध किंवा अडथळे असतात आणि ते अडथळे पार करून पुढे जायचं असतं. म्हणून आपल्याला ही हायरार्की दिसते. जे ते अडथळे पार करू शकतात ते त्या हायरार्कीमध्ये वरच्या ठिकाणी जातात. ज्यांच्या बाबतीत ते अडथळे अजूनही आहेत ते त्यांच्या सध्याच्या पातळीवरच राहतात. म्हणून अनेक शिष्य हे कोणी फर्स्ट इनिशिएशनच्या स्टेजला असेल, कोणी सेकंड इनिशिएशन, थर्ड इनिशिएशन, फोर्थ इनिशिएशन, अशा वेगवेगळ्या पायऱ्यावर असतात आणि त्याप्रमाणे त्यांना ज्या प्राप्त झालेल्या सिद्धीज असतात ते त्या पातळीप्रमाणे असतात. आपल्याकडच्या वेगवेगळ्या हंस, परमहंस वगैरे हे ज्या काही उपाधी लावतात त्या सुद्धा ह्या त्यांच्या त्या विकासाच्या निदर्शक असतात. म्हणजे त्यांचा विकास, आत्मिक विकास किती झालेला आहे, त्यांच्याकडे ह्या सिद्धी किती त्यांच्या ठिकाणी आहेत आणि पुन्हा ह्या सिद्धींचा वापर तुम्ही कसा करता याच्यावर तुमच्या पुढच्या सिद्धीज ह्या अवलंबून असतात. त्याचा स्वार्थी उपयोग व्हायला लागला तर पुढच्या सिद्धीज तुम्हाला प्राप्त होत नाही. त्या सिद्धींचा उपयोग तुम्ही इतरही जनासाठी करता, बहुजनासाठी करता, मानवतेच्या हितासाठी करता, त्यावेळी आपोआपच यू डिझर्व दोज हायर सिद्धीज आणि त्यामुळे युअर कॉन्शियसनेस अनफोल्ड्स अँड यू बिकम ओपन टू ऑल दोज सिद्धीज ऑर पॉवर्स. सो म्हणजे ह्या मिळवाव्या लागत नाही. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं जीवन कसं जगता त्यावर ते बरेचसं अवलंबून असतं. आता योगामध्ये सुद्धा यमनियमाने सुरुवात का करतात? कारण तुमची जीवनचर्या ही त्या यमनियमाने नियमित केलेली असते. त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगलात की तुमचं कर्म हे सुद्धा योग्य कर्म घडतं. तुमच्याकडून चुकीचं कर्म घडण्याची शक्यता मग कमी कमी होत जाते. योग्य कर्म हे तुमच्याकडून घडायला लागतं. म्हणजे ज्या लोकांना संचित कर्म खूप असतं त्यांनी नवीन कर्माची त्याच्यामध्ये भर घालताना ते योग्य कर्म असेल तर तुमचा मार्ग सुकर होतो, पण ते कर्म योग्य नसेल तर तुमचा मार्ग आणखी दुष्कर किंवा हे होतो. म्हणजे कर्म इज अ फॅक्टर in your evolution which can hold you back, but your efforts in the right direction will take you forward. म्हणजे आपण जे फिलॉसॉफिकल ट्रूथ्स मध्ये म्हणतो की सोल ऑफ मॅन, त्याच्या विकासाला मर्यादा नाही आणि ते कोणाच्या ती ग्रोथ दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही तर तुमच्या स्वतःवरच अवलंबून आहे. तर हे जे वन ऑफ द 3 ग्रेट ट्रुथ्स म्हटलेली आहेत ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच अनएक्सप्लेन्ड लॉज ऑफ नेचर अँड लेटंट पॉवर्स इन मॅन ह्याची जाण असली पाहिजे. म्हणजे ते ज्ञान, त्याचं अज्ञान हे पुष्कळदा तुमच्या उत्क्रांतीच्या आड येतं. त्याचं ज्ञान हे तुमच्या उत्क्रांतीला पोषक ठरू शकतं, कारण तुम्ही मग निसर्गाशी कोऑपरेट, सहकार्य करायला लागता when you know the laws of nature properly. आणि तुम्हाला ज्यावेळी स्वतःची ओळख पडते त्यावेळी तुम्हाला श्रद्धा किंवा विश्वास हा वाढीला लागतो की येस आय कॅन डू इट, मला हे करणं शक्य आहे. तोपर्यंत काय वाटत असतं, हे आपल्या भोवतीच्या बाहेरचं आहे. हा, तर हा विश्वास, कॉन्फिडन्स निर्माण होण्यासाठी स्वतःची ओळख पटणं आवश्यक असतं, की जे आपल्यामध्ये सुप्त स्वरूपामध्ये आहे ते जागृत करणं ही उत्क्रांतीतली महत्वाची पायरी आहे. ते सुप्त स्वरूपात सगळ्यांच्यातच असतं. त्याच्यात निसर्ग कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही, पार्शालिटी होत नाही. सुप्त स्वरूपात एव्हरीबडी शेअर्स इट. पण व्यक्त स्वरूपामध्ये, जागृत स्वरूपामध्ये ते आणण्यासाठी जे एफर्ट्स लागतात
ते इंडिव्हिज्युअल असतात, ते व्यक्तिगणिक कमी जास्त होतात. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीची सध्याची जी स्थिती असते त्याला तो स्वतः कारणीभूत असतो. पण मूल स्वरूपात सीड फॉर्ममध्ये बीज स्वरूपात जे असतं ते सगळ्यांच्या ठिकाणी सारखंच असतं. तर ह्याची समज येणं हे त्या श्रद्धे साठी आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये ती श्रद्धा असते त्याच्याकडून प्रयत्न दीर्घकाळ चालू राहू शकतात. नाहीतर श्रद्धा नसेल तर पुष्कळदा तुमच्या प्रयत्नामध्ये काही काळानंतर खंड पडतो. कारण यू आर एक्सपेक्टिंग समथिंग अँड दोज एक्सपेक्टेशन्स आर नॉट फुलफिल. तुमची काहीतरी अपेक्षा असते पण अपेक्षा पूर्ती मात्र होत नाही. तुम्ही खूप कष्ट करता पण कष्ट करूनही काही मिळत नाही. मग कशाला करायचे ते कष्ट? आपण थांबतो, सोडून देतो, किंवा एक वाट सोडतो, दुसऱ्या वाटेला जातो. एक गुरु सोडायचा, दुसऱ्या गुरुकडे जायचं, किंवा एक कुठले तरी स्तोत्र त्याने आपल्याला अमुक फायदा होईल म्हणतात, ते 1000 वेळा केलं नाही झालं, तर दुसरं काहीतरी करून बघूया. ही जी एक प्रकारची धरसोड वृत्ती असते ती का असते? कारण त्याच्या ठिकाणी ती जी निष्ठा किंवा श्रद्धा आणि जी चिकाटी हा दुसरा भाग असतो, की कायम एक प्रकारची तुमची स्थैर्य पाहिजे, त्याच्यामध्ये निश्चल वृत्ती पाहिजे आणि निश्चय वृत्ती पाहिजे, डिटर्मिनेशनही पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी दीर्घकाळ करण्यासाठी जो पेशन्स लागतो तो पेशन्सही पाहिजे. ह्या वेगवेगळ्या क्वालिटीज, हे गुणधर्म आहेत जे साधकासाठी आवश्यक आहे. एखादी गोष्ट श्रद्धेने करणं, एखादी गोष्ट चिकाटीने करणं, खंड न पडता अखंड करणं, आणि त्याच्या परिणामाची वाट न बघता ते करणं. केव्हा होतंय म्हणून नाही. म्हणजे एखादा आपण रोप लावतो आणि आपल्याला उत्सुकता असते जगलंय की नाही, म्हणून त्याला उपटून काढून बघण्यासारखं आहे, मुळं आली की नाही. म्हणजे आपण त्याला त्या ठिकाणी दुखावतो उलट आणि त्याची वाढ थोपवतो. तसं हे एखाद्या गोष्टीची सारखी वाट पाहणं हे त्यासारखं आहे. मी एवढा व्यायाम केला पण अजून काय माझे दंड आहे तसेच राहिलेत असं म्हणणं आणि व्यायाम सोडून देण्यासारखं आहे. हे फिजिकल पातळीवर झालं. तेच भावनिक किंवा मानसिक पातळीवरही होतं. एखादी गोष्ट आपण म्हणतो की प्रेमाने अनेक गोष्टी साध्य होतात, पण प्रेम ही काय प्रेम करण्याची गोष्ट नाही. तो प्रेम स्वभाव ज्यावेळी आपल्यामध्ये वृद्धिंगत होईल त्यावेळेस आपल्याला खरोखर प्रेमामुळे रिलेशन्स कशी बदलतात, इतरांचे संबंध आपल्याशी कसे सुधारायला लागतात, इतरांकडून आपल्याला कसं उत्स्फूर्त सहकार्य किंवा प्रतिसाद मिळायला लागतो, हे अनुभवता येतं. पण त्या अपेक्षा नसाव्यात. जिथं अपेक्षा असतात तिथे बरेचदा अपेक्षा भंग होतात. आणि अपेक्षा भंग झाला की प्रयत्नामध्ये कीळ पडते. अपेक्षाच नसतील तर तुमचे प्रयत्न दीर्घकाळ चालू राहतात आणि यथावकाश त्याला जे काही त्याचं परिपूर्ती होते ती एखाद्याला मिळाली. ह्यांच्या बाबतीत ते वर्षानंतर झालं, मी 2 वर्ष करतोय अजून मला कायच नाही झालं. ही तुलना त्या ठिकाणी अव्यवहार्य आहे, ती होता कामा नये. कारण एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट, डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. तेव्हा आपण हे वेगळे आहोत. लाईफ इज वन, पण ॲज इंडिव्हिज्युअल्स वी आर डिफरंट. हा फरक नेहमी लक्षात ठेवला पाहिजे की, आणि म्हणून उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या पातळ्यावर आपण आहोत. आणि आपली पातळी ओळखून त्या पातळीवर आपल्याला जे करणं शक्य आहे ते समर्पित भावनेने करणं हे अपेक्षित आहे. प्रत्येकाची क्षमता सारखी नसते, त्यामुळे प्रत्येकाचे प्रयत्न सारखे असणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाला परिणामी जे काय मिळायचं ते मिळणं सुद्धा सारखंच असेल असं नाही. पण काल मी जसा होतो त्यापेक्षा आज मी वेगळा आहे एवढं जरी मला जाणवलं तरी ती माझी प्रगती आहे. आणि आज मी जिथे आहे तिथून उद्या मी जिथे असणार आहे ती कुठेतरी वरची पायरी असली पाहिजे, ही धारणा असली पाहिजे. म्हणजे तुलना ही स्वतःच्याच संदर्भात केली पाहिजे, इतरांशी तुलना
करणं हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अपेक्षित नाही. हा सगळा उत्क्रांतीचा भाग आहे म्हणून हे सांगतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की होल ह्युमन रेस इज इव्हॉल्विंग, पण होल ह्युमन रेस विल इव्हॉल्व ओनली व्हेन इंडिव्हिज्युअल्स इव्हॉल्व. असं होल ह्युमन रेस विल इव्हॉल्व अकॉर्डिंग टू द नॅचरल लॉ ऑफ इव्हॉल्युशन. पण प्रत्येकाला जी वैयक्तिक उत्क्रांतीची जाण आणि क्षमता आहे तिचा ज्या व्यक्ती उपयोग करून घेतात ते नेहमी उत्क्रांती मार्गावर अग्रभागी असतात. दे आर ॲट द फोरफ्रंट ऑफ द पाथ ऑफ इव्होल्युशन. आणि त्यांचं काम हेच असतं की त्यांच्या मागे जे आहेत त्यांना प्रेरणा देणं, त्यांना विश्वास निर्माण करणं की आपण पुढे जाऊ शकतो. आपण काय आहे तिथंच राहण्यासाठी जीवन कायम जगायचं नाही आहे. ज्याला आपण पूर्णत्व म्हणतो ते पूर्णत्व ह्यापैकी कोणाकडेही नाही आहे. पण फरक आहे तो आपल्या अपूर्णत्वामध्ये फरक आहे. इम्परफेक्शन इज ॲट डिफरंट लेवल्स, पण परफेक्शन इज अ रियालिटी. ती भविष्यकालीन असेल, पण काहीच्या बाबतीत ती वर्तमानकालीन आहे. आपले मास्टर्स ते जीवनमुक्त का झाले? कारण दे हॅव अटेंड दॅट स्टेज. पण त्यांच्यामध्येही हायरार्की आहे. याचा अर्थ दे आर नॉट ऑल ॲट द सेम लेव्हल ऑफ इव्होल्युशन. म्हणजे सुपर ह्युमन इव्होल्युशन ही सुद्धा चालू आहे आणि ही अखंड ॲट ऑल लेव्हल्स, अगदी लोगॉसच्या लेव्हलपर्यंत सुद्धा ती आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे देर इज नो एंड टू दिस प्रोग्रेशन टुवर्ड्स परफेक्शन. फक्त त्याच्यामध्ये प्रत्येक पातळीवर त्याला एक परफेक्शनची स्टेज असेल. जशी ती माणसामध्ये आहे तशी ती पशुमध्ये असेल, वनस्पतीमध्ये असेल, खनिजामध्ये असेल, त्या त्या लेव्हलवरती असते आणि त्याच्या वरच्या लोकांना उपयोग होतो तसंच खालच्या लोकांना. आता आपण डोमेस्टिक प्राण्याशी कसं वागतो ह्याच्यावर त्यांची उत्क्रांती ही अवलंबून राहू शकेल. तर म्हणून एक प्रकारे आपण ह्या इव्होल्युशनच्या प्रोसेसला सहाय्यभूत होऊ शकतो की ज्यामुळे त्यांचं इंडिव्हिज्युअलायझेशन होऊ शकेल. आता म्हणजे लोअर लेव्हलच्या प्राण्यामध्ये इंडिव्हिज्युअलायझेशन इज अ ग्रेट स्टेप इन इव्होल्युशन. पण आता माणसाच्या बाबतीत आता ह्या पुढच्या ज्या दीक्षा किंवा इनिशियन्स असतात दे आर द मेजर स्टेप्स. आणि त्यातली 1, 2, 3, 4, 5 पाचवी दीक्षा ही तुम्हाला पूर्णत्वाला नेते असं म्हणतात. म्हणजे ह्युमन इव्हॉल्युशन. म्हणजे आपले जे मास्टर्स ॲडेप्ट्स महात्माज आहेत दे हॅव गॉन बियॉन्ड दॅट फिफ्थ इव्हॉल्युशन. त्यामुळे ह्युमन रेसची जी अंतिम स्टेज आहे सध्याच्या तीच आहे आणि दे हॅव रीच दॅट. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा रिइन्कार्नेशनची आवश्यकता नाही असं काल मी सांगितलं. वी ऑल आर समवेअर इन द मिडवे आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना त्या फेऱ्यातून जावं लागणार आहे. पण किती वेळा हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून. शेकडो वेळाही जाऊ लागेल किंवा कदाचित 2-4 रिइन्कार्नेशन मध्ये सुद्धा ते होऊ शकेल. इट ऑल डिपेंड्स अपॉन हाऊ वी लिव्ह अवर लाईफ with proper understanding and with adequate efforts in the light of that knowledge of nature and knowledge of ourselves. हे ज्यावेळी आपण नीट समजून घेऊ त्यावेळी we take our evolution in our own hands. उद्धरेत आत्मनात्मानम असं भगवान कृष्णाने गीतेमध्ये जे म्हटलंय ते काय प्रत्येकाने आपला उद्धार आपल्या हातात घ्यायचा असतो. तो गुरुवर अवलंबून राहून काही प्रमाणात होऊ शकेल पण देर आर लिमिटेशन्स. म्हणजे जसं आपण वाट पाहत असताना मार्गाचा फलक असतो. हा बुवा BMCC रोड आहे किंवा हिंद सेवक समाज रस्ता आहे. म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रोडवरून जाताना कुठल्या वळणाला आपल्याला वळायचं एवढं दाखवायला तो बोर्ड उपयोगी पडतो. पण पाऊल तुम्हालाच टाकायचं असतं. तसं गुरुचं आहे. गुरु तुम्हाला योग्य
ठिकाणी तू वळलं पाहिजे कुठे हे दाखव. तू चुकीच्या मार्गाने जात असलास तर त्या ठिकाणी फुली येते, इथे ह्या जाणाऱ्या मार्गाला ग्रीन सिग्नल असतो. तर गुरु हा सिग्नल सारखा उपयोगी पडतो आपल्याला, मार्गदर्शक. त्याचा योग्य उपयोग करून घेणं हे शिष्याच्या भल्यासाठी आहे. पण त्याच्यावर अवलंबून राहणं, विशेषतः पूर्णत्वाने अवलंबून राहणं, किंवा त्याचा उपयोग आत्मिक विकासाच्या ऐवजी ऐहिक विकासासाठी करणं, हा दुसरा एक भाग आहे. बरेचसे लोक गुरुचा उपयोग ह्या दुय्यम पर्पजेससाठी करतात. तर त्या ठिकाणी तुमचा आत्मिक विकास होण्याची शक्यता फारच कमी असते. म्हणून गुरुकडून ज्ञान घेतलं पाहिजे, पण ते ज्ञान म्हणजे कसं? विस्डम हे वेगळं, ज्ञान हे तुम्हाला माहिती देतं. गुरुकडून मिळणारा उपदेश म्हणा, किंवा तुम्हाला न समजलेल्या गोष्टींचं विवेचन, विश्लेषण, हे तुमचं अंडरस्टँडिंग वाढवतं. पण युझिंग दॅट अंडरस्टँडिंग इन युअर लाईफ, डे टू डे लाईफ, इज ऑल दॅट इज रिक्वायर्ड अँड इम्पॉर्टंट. तुम्ही जीवनातली प्रत्येक छोटी मोठी घटना ही त्या माहितीच्या प्रकाशामध्ये तुम्ही तपासून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे वागणं अपेक्षित आहे. म्हणून सतत हे सेल्फ ऑब्झर्वेशन, आपल्या प्रत्येक कृतीचं निरीक्षण, ती योग्य होती का अयोग्य होती, त्याच्याबद्दल दुःख करत बसणं नव्हे, किंवा पश्चात्तापही करत बसणं नव्हे, त्याच्यापासून शिकणं हे अपेक्षित आहे. वेदर वी लर्न इन लाईफ while living our day to day life is important. म्हणून बघा, म्हटलं कालच्यापेक्षा आज मी कुठं आहे ते, वेदर आय हॅव लर्न. काल मला जी सुख मिळत होती ती आजही मिळत असतील तर ठीक आहे, आय एन्जॉय माय लाईफ. बट हॅव आय इव्हॉल्व, हॅव आय प्रोग्रेस्ड इन माय लाईफ बाय पॅसेज ऑफ टाइम? इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस, ती सडन होत नाही. या थिअरी ऑफ इव्हॉल्युशन मध्ये आणखी एक भाग आहे, म्हणजे म्युटेशन्स. म्युटेशन्स हे ग्रॅज्युअल नसतात, ते कित्येकदा सडन प्रोग्रेस होते. जसं आपण बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणतो तशासारखा फरक. पाऊल पाऊल टाकून जाणं हा एक भाग, किंवा एकदम उडी टाकून जाणं हा दुसरा भाग. गंमत म्हणून आठवलं म्हणून सांगतो की चंद्रावर जे वानर जमात होती, ते वानर जमात एका वेळी 40-40 फूट अशा उड्या मारू शकत. त्यामुळे त्याच्यातून उत्क्रांत झालेले माणूस आहेत, त्यांना पुष्कळदा अशा उड्या मारत चालण्याची, किंवा एका वेळी जिन्यावर चढताना 2-2, 3-3 पायऱ्या चढून जाण्याची वगैरे अशी एक त्यांच्यामध्ये प्रवृत्ती किंवा टेंडन्सी असू शकते. एकदा गौतम बुद्धांच्या बरोबर शिष्य होते, वाटेत ओढा लागला तर सगळ्यांनी आपल्या लुंग्या बिंग्या वर केल्यावर एकाने सरळ उडी मारली आणि तो पलीकडे गेला. बाकीचे शिष्य ह्याच्यात पडले, असं काय विचित्र वागतोय म्हणून. बुद्ध म्हणाले, ठीक आहे, त्याचा पूर्वजन्म माकडाचा होता आणि तो तशाच उड्या मारायचा. तर म्हणजे हे पुनर्जन्म, ही उत्क्रांती वगैरे, दिस वेअर प्रॉपरली अंडरस्टूड बाय देम. आपण आता ते थिओसॉफी ही ओपन झाली पब्लिकला, म्हणून आता आपल्याला ह्या गोष्टी समजत आहेत. पूर्वी ह्या गोष्टी बऱ्याचशा केवळ विश्वासाचा भाग होता, आता तो विश्वासापेक्षा श्रद्धेचा भाग आणि विज्ञानाचा भाग बनायला लागलाय. तर ह्या विज्ञानाचा आपल्या प्रगतीसाठी, उत्क्रांतीसाठी आपण वापर करून घेतला पाहिजे. म्हणून मास्टर्सनी म्हटलंय की वी मस्ट गेट होल्ड ऑफ दिस वेव ऑफ इंटेलिजन्स अँड चॅनलाइज इट इंटू दी स्पिरिच्युअलिटी. म्हणून जास्तीत जास्त इंटेलिजंट लोक हे आपल्याकडे येणं हे अपेक्षित आहे, कारण त्यांना हे समजू शकेल सगळं. इतर लोक भाविक असतील, श्रद्धाळू असतील, धार्मिक असतील, पण त्यांना हे सगळं मानवेल, भावेल, पचेल आणि ते स्वीकार करतील असं नाही. कारण परंपरेने ज्या श्रद्धा आपण बाळगलेल्या आहेत त्यांना काही ठिकाणी धक्का बसू शकतो आणि बरीच माणसं ते पचवू शकत नाही. म्हणजे बरेचदा जे अन्न आपल्याला पचतं तेच आपल्याला मानवतं, इतर पौष्टिक असेल ते,
कॅलरीज खूप असतील त्याच्यात, पण आपण जर ते पचवू शकलो नाही तर बरेचदा त्याच्यामुळे त्रास होण्याची शक्यता जास्त असते असं अन्न. तसं पुष्कळदा हेवी फूड हे हे होऊ शकतं. ते न्यूट्रिशियस असतं पण आपण ते पचवू शकतो असं नाही. तसंच ज्ञान, ज्ञान हे तुम्ही ते काही प्रमाणात डायल्यूट करून वेगवेगळ्या पातळ्यावर आपल्याला देता येतं. आता पुराणात वगैरे जे वेदात सांगितलंय किंवा उपनिषदात सांगितलंय ते पुराणात सांगितलंय, पण वेगळ्या प्रकारे सांगितलंय, डायल्यूट करून सांगितलंय, गोष्टी रूपाने सांगितलंय. याचं कारण काय, की जे तत्वज्ञानात्मक आहे ते सर्वसामान्य माणसाला समजणं अवघड आहे. त्याला ते गोष्टीच्या माध्यमातून सांगितलं तर ते कदाचित समजू शकतं. मग यांनी कसं ते ह्याचं सांगितलं, एका स्वामींचं सांगितलं, ती स्टोरी सांगून ती गोष्ट कित्येकांना समजायला सोपी जाते. ते नुसतं केवळ विचार ह्या स्वरूपात सांगितलं तर ते कारण विचार हे केव्हा हायर माइंड हे विचारांना हे करू शकतं, पण लोअर माइंडला एखादी वस्तू दाखवल्याशिवाय ते समजत नाही. नुसतं त्याचं वर्णन करूनही ते त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहील असं नाही. पण हातात वस्तू दिली तर ग्लास म्हणजे काय, पाणी म्हणजे काय ते समजू शकतं, पण नुसते त्याच्या नावाने सांगून ते तुम्हाला त्याची प्रतिमा निर्माण करता येत नाही. प्रतिमेशिवाय समजणं हे अरूप ज्ञान. रूप आणि अरूप अशा मनाच्या ज्या अवस्था आहेत त्या, म्हणजे कनिष्ठ मन हे रूप आहे आणि वरिष्ठ मन हे अरूप आहे. तर रूपामधून अरूपाकडे जाणं ही सुद्धा उत्क्रांती आहे. आपल्याला आपली जाणीव उच्च स्तरावर नेल्याशिवाय इंट्युशन जागृत होणार नाही. म्हणून आपल्या स्पिरिच्युअल प्रोग्रेससाठी इंट्युशन जागृत होणं हे आवश्यक आहे. आणि कारण काल तुम्हाला तो ट्रँगल आणि क्वाड्रँगल हे सांगितलं, तर हायर माइंड हे डेव्हलप झाल्याशिवाय यू कॅनॉट टच द बुद्धिक लेवल ऑफ कॉन्शियस विच गिव्स यू द सेन्स ऑफ युनिटी ऑफ ऑल. तर युनिव्हर्सल ब्रदरहूड ही आपल्या दृष्टीने संकल्पना आहे, पण फॉर मास्टर्स इट इज ए फॅक्ट और रियालिटी ऑफ एक्सपिरियन्स. कारण त्याला ते जाणवतं सगळे माझीच भावंड आहेत असं त्यांना वाटतं. आपल्याला ते अजून वाटत नाही, कारण वी आर स्टील कन्फाइंड विथ दॅट नॅरो कॉन्शियसनेस. आय एम सेपरेट. मला माझ्या स्वतंत्र अस्तित्वाची इतकी तीव्र जाणीव आहे की इतराशी मी एकरूप आहे ह्या भावनेच्या ती आड येते. इट क्रिएट्स ए कर्टन बिटवीन मी अँड अदर्स in realizing that unity at a higher level. जी हायर लेवलची युनिटी आपल्या जाणीवेमध्ये येणं ही खरी उत्क्रांती आहे. ती येईल त्यावेळी सगळी मनुष्यजात ही पूर्णत्वाला पोचलेली असेल. त्यावेळी हे विश्वबंधुत्व would have become a fact or reality. तर असा हा उत्क्रांतीचा प्रवास आहे आणि त्याचा अगदी थोडक्यात असा आपण आढावा घ्यायचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी मी आता थांबतो.